नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भाचे एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की आपण मोदी घरकुल आवास योजनेसंदर्भात वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा केली। त्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न केला। त्याच्यामध्ये जीआर असेल, कागदपत्र असतील, फॉर्म असेल, याबद्दलची व्यवस्थित माहिती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे। तर आता चालू घडीला मित्रांनो याच मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भाची एक विशेष अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहात। मित्रांनो, शासनामार्फत मोदी आवास घरकुल योजना पाठीमागच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात आली। त्या संदर्भात जीआर मित्रांनो त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि आपल्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये हा जीआर जो आहे तो नागरिकांना वाचून दाखवण्यास सांगितला। त्यानुसार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेला सुरुवात जी आहे ती करण्यात आली। याच्यामध्ये आता मित्रांनो पहिलं जे होतं एसबीसी आणि ओबीसी या दोन जात प्रवर्ग जे आहेत यांचा फक्त समावेश या मोदी आवास घरकुल योजनेमध्ये केला जात होता। आता मित्रांनो आता शासनाकडून एक नवीन जीआर जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे। त्या जीआरची माहिती सुद्धा आपण ऑलरेडी चॅनलवरती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आता या मोदी आवास घरकुल योजनेत आणखी दोन जात प्रवर्गाच्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली जात आहे विमुक्त जाती आणि 2 नंबरला आहे भटक्या जमाती। या दोन मित्रांनो जात प्रवर्गांचा समावेश जो आहे तो मोदी आवास घरकुल योजनेत केलेला आहे। आपण आपलं जात प्रमाणपत्र चेक करा, आपण कोणत्या प्रवर्गात मोडत आहोत हे आपल्याला पाहायचं आहे। आता मित्रांनो या ठिकाणी पुढे सांगायचं म्हणजे या मोदी आवास घरकुल योजनेसाठी आता तालुका स्तरावरून सुद्धा याची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे। आपल्या तालुक्यातील जे गट विकास अधिकारी आहेत यांच्या मार्फत आता एक परिपत्रक प्रसिद्ध करून आपल्या ग्रामपंचायतींना हे परिपत्रक जे ते पाठवण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांना याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत की गावामधील जे मोदी आवास घरकुल योजनेमध्ये पात्र ठरणारे लाभार्थी असतील या लाभार्थ्यांकडून प्रस्ताव घ्यायला सुरुवात जी आहे ती करायची आहे। याच्यामध्ये मित्रांनो परिपत्रकामध्ये सविस्तर अशी माहिती सुद्धा दिलेली आहे। परिपत्रकाचा नमुना आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहात। या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण डेस्कटॉपवरती परिपत्रक जे ते ओपन केलेलं आहे। पंचायत समिती फलटण मार्फत हे मित्रांनो परिपत्रक जे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। 13 तारखेचं हे परिपत्रक जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। याच्यामध्ये आपल्याला सर्व ग्रामसेवक असतील, गट विकास अधिकारी असतील यांच्यासाठी हे पत्र जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये आणखी माहिती पाहिली तर इथं विषय पाहायचा आहे मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश करण्याबाबत। तर मित्रांनो जीआर नुसार या मोदी आवास घरकुल योजनेची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे। जो जीआर निघालेला आहे त्यानुसार या दोन जात प्रवर्गांचा समावेश करून या जात प्रवर्गात मोडणारे जे लाभार्थी असतील यांच्यासाठी आता ही विशेष माहिती असणार आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आता तुम्हाला सुद्धा या घरकुलांचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे। आपलं जातीचं प्रमाणपत्र नक्की चेक करा। तुम्ही जर या दोन जात प्रवर्गात मोडत असाल तर आता तुम्ही या घरकुल योजनेसाठी प्रस्ताव जे आहे ते सादर करू शकता। आणखी माहिती पाहिली तर खाली मित्रांनो पाहू शकता उपरोक्त विषयांवर संदर्भान्वये आपणास कळवण्यात येते की सन 2023-24 अंतर्गत राज्यात इतर मागास प्रवर्ग ओबीसी व विशेष मागास प्रवर्ग एसबीसी यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली होती। त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन अन्वय विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा सुद्धा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यात आल्यामुळे तुमच्या ग्रामपंचायत अधीनस्थ कार्यक्षेत्रात पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायत स्तरावर संकलित करून ठेवण्यात यावे। याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून उद्दिष्ट प्राप्त होताच आपणास याबाबत कळवण्यात येईल। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की आपले प्रस्ताव जे आहेत ते ग्रामपंचायतींना सादर करायचे आहेत। जे लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत अशा लाभार्थ्यांनी प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायतीमध्ये जमा करून ठेवायचे आहेत। अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे की हे प्रस्ताव जे ते जमा करून शासनामार्फत जे आपल्या चालू वर्षाचं उद्दिष्ट प्राप्त होईल त्या उद्दिष्टानुसार आपल्याला कळवण्यात येईल आणि आपण हे प्रस्ताव जे आहेत ते आपल्या विभागाला पाठवून द्यायचे आहेत। तर याबाबतचे मित्रांनो हे सविस्तर परिपत्रक जे आहे ते स्वतः गट विकास अधिकारी जे आहेत यांच्या मार्फत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्या सुद्धा ग्रामपंचायतीला मित्रांनो पाहू शकता याबद्दलचं परिपत्रक आला असेल तर तुम्ही नक्की याचा पाठपुरावा करा आणि आपल्या प्रकरणाची प्रोसेस जी आहे ती करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला घरकुलाचा लाभ लवकरात लवकर शासनामार्फत मिळाला जाईल। तर मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थी जे आहेत ते घरकुल योजनेसाठी वाट पाहत आहेत। भरपूर लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे, परंतु त्यांच्यापर्यंत याबद्दलच्या डिटेल ज्या आहेत त्या पोहोचत नाहीत, त्याच्यामुळे घरकुलापासून ते वंचित राहतात। तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भातची सविस्तर डिटेल माहिती कळेल। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।